बोलू द्या एक एक तास बोलून सगळेजण गेले, जेवण करून परत आले सुद्धा झोपास आली. आम्ही रात्री 12 वाजेपर्यंत बसलो होतो. आपण 3 मिनिट 2026-27च्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. अध्यक्ष महोदय, नगर विकासच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहराकडे दुर्लक्ष केलं जात आहे. अध्यक्ष महोदय, मागल्या काही दिवसापासून आम्ही नगर विकासकडे काही प्रस्ताव महापालिकेनं इकडे पाठवलेले आहेत राज्य शासनाकडे. अध्यक्ष महोदय, पाणी पुरवठा आणि स्वच्छता या संदर्भामध्ये शहरातलं नागरीकरण वाढत असताना फार मोठ्या समस्या त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाला आणि विशेषतः तिथल्या नागरिकांना जास्त त्या भेडसावत आहेत. पावना थेट जलवाहिनी प्रकल्पाचा DPR नव्याने सादर केलेला आहे. त्या संदर्भात सुद्धा 1015 कोटीची मागणी महापालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे केलेली आहे. त्याचा सुद्धा अंदाजपत्रकामध्ये सहभाग करून घ्यावा अशा संदर्भातली विनंती या निमित्तानं करतो. आंध्रा प्रकल्पातील 100 MLD पाणी पुरवठा योजनेसाठी 211 कोटीची मागणी ही सुद्धा या निमित्तानं शासनाने लक्षात घ्यावी. भामास्केटचा दुसरा टप्पा काम प्रगतीपथावर आहे. अध्यक्ष महोदय, त्याचा उर्वरित निधी उपलब्ध करून दिला तर तेही लवकर होईल. WTP 200 MLDचा प्रकल्प 6 कोटीचा निधी आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, स्काडा प्रकल्प अर्थात वॉटर बल्क मॅनेजमेंट प्रकल्पासाठी 46 कोटी रुपयाचा निधी महापालिकेनं राज्य शासनाकडे मागितलेला आहे. त्या संदर्भामध्ये राज्य शासनाने विचार करावा. भविष्यात शहराची गरज लक्षात घेता चासकामान आणि मुळशी धरणातलं पाणी शहराला कसं मिळेल या संदर्भामध्ये सुद्धा राज्य सरकारने त्यामध्ये लक्ष घालावं. अध्यक्ष महोदय, सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वसन प्रकल्प याच्यासाठी 1898 कोटीची मागणी महापालिकेनं राज्य सरकारकडे केलेली आहे. त्या संदर्भात सुद्धा राज्य सरकारने लक्ष द्यावं. इंद्रायणी व पावना नदी सुधारक प्रकल्प हे 2 भाग आहेत. त्यामध्ये इंद्रायणी नदीसाठी 960 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भातली भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे. तो निधी राज्य सरकारने महापालिकेकडे द्यावा. पावना धरणासाठी 953 कोटीचा निधी त्यामध्ये आहे. जुने 14 STP आणि त्यासाठी 251 कोटीचा रुपयाचा निधी राज्य सरकारकडे महापालिकेने मागितलेला आहे.